मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मुक्ताला आता खूप टेन्शन आलेलं असतं की सई कशा प्रकारे तिकडे असेल, कारण त्या सावनीने तिला खायला प्यायला दिलं असेल की नाही असं म्हणून ती खूपच काळजी करत असते. ती आता सागरला म्हणते की अहो, मला तिकडे जायचं होतं खरं तर, परंतु सकाळी मिहिकाला तिकडे घ्यायला जावं लागलं आणि त्याचबरोबर नंतर क्लिनिकला सुद्धा अर्जंट काम होतं. माझी ना धावपळ झाली, मग सईकडे जाणंच राहिलं असं म्हणून आता ती लगेच सईची खूप काळजी व्यक्त करत असते. तेव्हा सागर म्हणतो, टेन्शन घेऊ नका. अहो, तुम्ही किती टेन्शन घेताय. मी सांगितलं ना तुम्हाला, सई आहे तिकडे ठीक, व्यवस्थित तिने खाल्लं पिल्लं. कारण कोमलला फोन केला होता मी, कोमलने मला सांगितलंय की तिच्या आवडीचे मेथी पराठे तिने बनवून दिले होते. तेव्हा थोडा का होईना मुक्ताच्या जीवात जीव येतो. त्यावेळी आता मुक्ता सांगू लागते, सागर अहो तसं नाही आहे असं म्हणून. काल जो काही प्रकार घडला ना सईबद्दल, तिचा हात कशा प्रकारे मॅगी करताना भाजला ना, ते सगळं काही ती सांगू लागते. आणि हे सगळं ऐकून ना मात्र सागरच्या पायाखालची जमीनच सरकते की आपल्या सईला एवढी भूक लागलेली असताना सावनीने पटकन तिला काही बनवून सुद्धा दिलं नाही. काय म्हणत असेल बिचारी लहानग्या मुलीचा जीव, असं म्हणून सागरला आता खूप वाईट वाटत असतं सईबद्दल. तेव्हा त्यालाही खूप टेन्शन येतं. त्यानंतर मुक्ता म्हणते, सागर पण आता मी अजिबात त्या सावनीला सोडणार नाहीये. आता उद्या सकाळी गोदा जाण्याच्या अगोदर मुक्ता तिथे जाईल आणि सावनीला चांगलंच धमकावेल. तिला सांगेल की कशा प्रकारे माझ्या मुलीला जर त्रास दिला तर मी तुला सोडणार नाही. दुसरीकडे सावनी ही हॉलमध्ये बसलेली असते. तेवढ्यातच समोरून आता मुक्ता येते. मुक्ताला पाहता सावनीचा लगेच जळफळाट होऊ लागतो. तेव्हा ती लगेच धावत मुक्ताकडे जाते आणि विचारते की काय ग, तुला इकडे कुणी बोलवलं होतं. तेव्हा सईच्या नवीन केअरटेकरने मला आतमध्ये घेतलं असं मुक्ता म्हणते. त्यावेळी सावनी म्हणते, तू सईला अजिबात भेटायचं नाहीस. मग आता मुक्ता म्हणते, तू हे विसरतेस का, हे माझ्या ननंदेचं सुद्धा घर आहे म्हणून, आणि सई तशीही नाही आहे घरात आता, त्यामुळे ती घरात नसताना मी नक्की येऊ शकते इथे. मग आता सावनी ओरडते की सई नाही आहे घरात, नक्की कुठे गेली ती. त्याचवेळी मुक्ता म्हणते, सईची जी नवीन केअरटेकर आहे ना, ती सईला क्लासवरून आणायला घरी गेली आहे. अगं, तुला तर हे सुद्धा माहीत नाही ना सईचा आज क्लास असतो म्हणून. अगं, कुठला क्लास असतो, किती वाजता असतो, हे काहीही माहीत नाही ना. त्याचवेळी मुक्ता आता लगेच किचनमध्ये जाते. ते असणार ती आता रॉकेल घेते. त्याचबरोबर मुक्ताने काडीपेटी सुद्धा हातात घेतलेली असते. तेव्हा ते सगळं काही पाहून सावनी आता खूपच घाबरते आणि तिची बोबडीच वळते. ती आता विचारते, काय काय अगं, तुला वेड लागलं की काय, हे केरोसिन आहे आणि काडीपेटी का हातात घेतली. तेव्हा आता मुक्ता काय करते, मागचा पुढचा विचार न करता लगेच सावनी भोवती असं पूर्णपणे रॉकेल टाकते. तेव्हा सावनी आता तो प्रकार पाहून खूपच घाबरते. तेव्हा तुला वेड लागलंय का, अगं हे केरोसिन आहे, तू हे करू शकत नाही असं मोठ्या मोठ्याने जाता सावनी म्हणू लागते. अगं, तुला कळतं का, या केरोसिनने काय होऊ शकतं, इथे आग लागू शकते, मी सुद्धा इथे जाऊ शकते आणि तुला माहिती आहे का, तू हे नाही करू शकत, कारण मी गेले ना जर यामध्ये तर तू सुद्धा जाशील, असं आता सावनी खूपच घाबरत म्हणत असते. त्यावेळी मुक्ता म्हणते, अगं सावनी, की तू आजपर्यंत फक्त मला मुक्ता सागर कोळी म्हणून ओळखत आलीस, पण सईची आई म्हणून तू मला अजून ओळखलंच नाहीयेस. अगं, भाजलं की कसं वाटतं हे तुला सुद्धा कळायला नको का, कारण आज तुझ्या हलगर्जीपणामुळे माझ्या सईला भाजले. त्या इतक्याशा जीवाला तुझ्या हलगर्जीपणामुळे चटका बसला, त्याचं काय, असं म्हणून मुक्ता तिच्यावर ओरडते. आणि माझी सई किचनमध्ये जाईपर्यंत तू कुठे होतीस, काय करत होतीस, असा मुक्ता जाब विचारते. त्यावेळी आता सावनी म्हणते, बापरे, म्हणजे त्या अडाण्या कामवाल्या बाईने मी काही सांगणार नाही असं म्हणून तुला सगळं सांगितलं म्हणायचं. त्याचवेळी आता मुक्ता म्हणते, महत्त्वाचं ते नाही आहे सावनी, अगं महत्त्वाचं हे आहे की तुझ्या चुकीमुळे तिला चटका बसला आणि तुला तर याची शिक्षा व्हायलाच हवी. तेव्हा रागातच सावनी म्हणते, वेड लागले का तुला मुक्ता, प्लीज थांब तू असं म्हणून सावनी जोराजोरात ओरडते आणि स्वतःला वाचवण्यासाठी प्रयत्न करत असते. तू आता मुक्ता लगेच काडी पेटवते आणि सावनीकडे पाहतच राहते. तेव्हा सावनी आता खूप ओरडत असते की प्लीज मला वाचव, प्लीज मला वाचव, माझ्या अंगावरती काडीपेटी टाकू नकोस असं म्हणून आता ती स्वतःचा जीव वाचवण्याचा खूपच प्रयत्न करत असते. तरीही मुक्ता ऐकत नसते
करते, अगदी तिच्या जवळ जाऊन ती काडीपेटी सावनीवर फेकते. तेव्हा आता सावनीला वाटतं की आता मी पूर्णपणे जळून जाणार. या विचाराने ती आरडाओरडा करते. तर मुक्ताने ती काडीच आता विझवून टाकलेली असते आणि मुक्ता आता सावनी घाबरलेली पाहून खूप तिच्यावर हसते. त्यानंतर आता सावनी रागातच विचारते, काय ग, हसायला काय झालं? तू आग लावणार होतीस ना, मग काय झालं? तेव्हा आता मुक्ता हसतच पुढे येत म्हणते, नुसत्या कल्पनेने तुला भीती वाटली ना? अगं, चटका बसेल, स्किन भाजेल याची भीती दाटून आली ना तुझ्या मनात? अगं, माझ्या मुलीला ॲक्च्युली चटका बसला, पण त्याचं काय? अगं, हे तर फक्त पाणी आहे, रॉकेल नाही, समजलं? तेव्हा सावनी तिच्या अंगावर धावूनच जाते आणि विचारते, काय हा फालतूपणा आहे? काय ग, तू मला टॉर्चर करत होतीस का? असा टॉर्चर करणं पूर्णपणे गुन्हा आहे आणि मला भीती दाखवतीयस का तू मला? काय तमाशा लावलायस? असं म्हणून ती मुक्ताच्या कानाखाली जेव्हा मारणार असते तेव्हा मुक्ता आता तोच हात पकडते आणि असा पिरगाळतेच. त्यावेळी मुक्ता म्हणते, तमाशा नाही, ही वॉर्निंग आहे सावनी, समजलं? अगं, आज मला समजलंय की तू अजिबात सईची व्यवस्थित काळजी घेऊ शकत नाहीये. जर ती गोदा वेळेवर आली नसती तर माझ्या सईला किती भाजलं असतं, याचा विचार केलास का तू? तेव्हा पण काही झालं नाही ना, असं आता सावनी जोरातच ओरडते. मग आता मुक्ता रागातच विचारते, तू काय होण्याची वाट बघत होती का? तू कशी आई आहेस ना, मला कळतच नाही. असं म्हणून ती सावनीवर भडकते. ॲक्सिडेंट काय असं वेळकाळ विचारून होतात का? आता एक गोष्ट लक्षात ठेव सावनी, जर माझ्या सईला काही झालं असतं ना, तर तुला मी अगदी आयुष्यातूनच उठवलं असतं. तू आता फक्त आई एकविरेचे आणि स्वामींचे आभार मान, कारण परत जर माझ्या सईला काही झालं ना, तर स्वतःच्या पायावर उभी राहू शकणार नाही, अशी हालत मी करेन. त्यावेळी सावनी घाबरतच म्हणते, मी काय हे मुद्दाम नाही केलं, समजलं मुक्ता? अगं, हा फक्त आणि फक्त ॲक्सिडेंट होता आणि माझ्या जागी जर दुसरं कुणीही असतं ना, तरीही फक्त हेच झालं असतं आणि चुकून झालंय हे माझ्याकडनं. तेव्हा रागातच आता मुक्ता पुन्हा एकदा तिच्या अंगावर धावून जात विचारते, काय चुकून? अगं, ही काय चुकून होण्याची गोष्ट आहे का सावनी? आणि मुळात माझ्या मुलीला तिथे गॅसजवळ जावंच का लागलं, असा प्रश्न देखील ती सावनीला करते. त्यावेळी आता सावनी म्हणते, एक मिनिट हा, तिला भूक लागली होती हे मान्य आहे. मी तिला म्हटलं की तुझ्यासाठी काहीतरी मी ऑर्डर करते, परंतु नाही ना, तिच्यामध्ये ना पेशन्सच नाही आहेत. तेव्हा आता मुक्ता विचारते, काय ग, लाज वाटते का ग तुला? अगं, इतक्या लहान मुलीवर गॅस जवळ जाण्याची वेळ का आली? कारण तू तिला फक्त हो हो म्हणत थोडा वेळ थांबवलं असेल. तिला भूक नाही सहन होत, तुला माहीत आहे ना? तेव्हा आता सावनी लगेच चवताळते आणि रागातच विचारते, काय ग चाललंय तुझं सारखं? माझी मुलगी, माझी मुलगी, माझी मुलगी. आता ना बस कर हे माझ्या मुलीचा जप करणं, कारण ती माझी मुलगी आहे, मी जन्म दिलाय तिला, तुला समजलं? आणि तिची काळजी करण्यासाठी ना तू येण्याची अजिबात गरज नाही, मी यासाठी पूर्णपणे समर्थ आहे. त्यावेळी आता मुक्ता रागातच तिच्यावर चिडते आणि म्हणते, ते तर दिसतच आहे ग. अगं, एका लहान मुलीच्या भुकेची वेळ तुझ्या लक्षात राहिली नाही? ही कसली ग आई तू? असं म्हणून ती सावनीवर भडकते. अगं, जेव्हा सई थकून शाळेतून घरी येते ना, तेव्हा मी आणि मम्मी तिच्या आवडीचे सर्व पदार्थ अगदी घरी बनवतो आणि तयार सुद्धा ठेवतो. आणि इथे काय ग, तिला स्वतः स्वयंपाकघरामध्ये जावं लागतंय आणि स्वतःसाठी काहीतरी खायला बनवावं लागतंय. अगं, दुसरी कोणी असती ना तर शर्मेने मरून गेली असती. आता एक चांगली खुणगाड बांधून ठेव मनाशी सावनी. हे बघ, माझ्या सईला थोडं जरी खरचटलं किंवा काही झालं ना, तर तुला मी आयुष्यातून उठवेन. आणि थोडं जरी माझ्या सईला काही झालं ना, तर तुझी अशी अवस्था मी करेन ना की तुला स्वतःला आरशात बघायची सुद्धा भीती वाटेन. असं म्हणून मुक्ता आता चांगलीच सावनीला धमकी देते. आता यावेळी मी पाणी घेऊन आले आहे खरं, परंतु पुढच्या वेळी ना इथे रॉकेल असेल, रॉकेल. असं म्हणून मुक्ता चांगलीच तिला धमकावते. त्यानंतर आता मुक्ता चांगलीच धमकी देऊन तेथून जाते. त्यावेळी मात्र आता सावनी म्हणते, तू पुन्हा एकदा मला धमकी दिलीस का? मला धमकी दिलीस का? वनव्याला अशी ठिणग्यांची धमकी कधीही द्यायची नसते. आता तू मला डिवचलंय, आता कोणाची वाट लागते ना ते तू बघतच राहा. असं म्हणून सावनीसुद्धा तेवढीच आता मुक्तावर चिडते. आणि मुक्ता आता तेथून गेल्यानंतर सावनी रागातच जे रॉकेल म्हणून पाणी मुक्ता घेऊन आलेली असते ना, तेच कॅन्ड असं लाथाडून फेकून देते. आता सोडणार नाही मी या मुक्ताला,
अशी स्वतःला समजते तरी कोण ही, असं म्हणून सावनी आता मुक्तावर खूपच चिडलेली असते. कशा प्रकारे मुक्ताचा आता बदला घ्यावा हाच ती विचार करत असते. त्यानंतर सावनी आता नुसती तिथे हॉलमध्ये एरझऱ्या घालत असते आणि म्हणते की यावेळी मी अशी आग लावेल ना तिच्या आयुष्यामध्ये की ती अक्षरशः होरपाळून निघाली पाहिजे. त्यानंतर सई आणि कोमल या दोघीही आता गप्पा-टप्पा मारत घरी येतात. आता सईला असं आनंदी पाहून सावनी तिच्याकडे पाहतच राहते. त्यानंतर कोमलला विचारते, काय गं कोमल, तू का गेली होतीस सईला घेऊन यायला? अगं ती गोदा जाणार होती ना, मग त्याचं काय झालं? त्यावेळी आता कोमल म्हणते, हो जाणार होती, पण तू काय आहे ना, त्यांनी मला कॉल केला आणि आज जमणार नाही यायला असं त्यांनी सांगितलं, कारण तुम्हीच आजच्या दिवस सईला पिक करा असंही त्या बोलल्या. मग आता कोमल म्हणते, चल सई बाळा तू छान अशी फ्रेश हो, मी तुला काहीतरी खायला देते. त्यावेळी सई हो असं म्हणते. मग सावनी म्हणते, काहीही गरज नाही आहे त्याची, मी तिच्यासाठी नूडल्स बनवले आहेत ते दे तिला. त्यावेळी आता कोमल म्हणते, बरं ठीक आहे, मी तुला हेल्प करते हा सई माऊ. त्यावेळी सई हो असं म्हणते. त्यानंतर त्या दोघीही जेव्हा तेथून जातात तेव्हा सावनीच्या मनात फक्त एकच प्रश्न असतो की हा हर्ष माझे कॉल रिसीव का करत नसेल. त्यानंतर सावनी आता लगेच हर्षकडे जाते. तेव्हा आता ती म्हणते की ज्या अकाउंटमध्ये आदित्यसाठी सागर हा पैसे पाठवायचा ना, ते अकाउंटच त्याने ती फ्रीज करून टाकलं आहे. त्यामुळे आता काही पैशांची हालचालच करता येत नाही. आता मी पूर्णपणे हेल्पलेस झाली आहे, तू तरी मला हेल्प कर आता. तेव्हा हर्ष आता तिला विचारतो, काय हेल्प करू मी तुला? अगं कळतं का, इथे काय पैशांचं झाड नाही लावलेलं मी. मग आता ती म्हणते, हे बघ, अरे सागरला पण बर्बाद करण्याचं बीज हे एकत्र पेरलं आहे, हे तू विसरलास का पूर्णपणे? आणि त्याला बर्बाद करण्याचं स्वप्न हे तुझं सुद्धा आहे, विसरू नकोस हर्ष. तो आपल्या दोघांचाही दुश्मन आहे, समजलं? आणि दुश्मन का दुश्मन ओ दोस्त होते है, एवढं तू विसरलास का रे? तेव्हा तुला या गोष्टीचा विसर पडलाय का? म्हातारा झालास की डिमेन्शिया झालाय तुला? असं म्हणून सावनी भडकते. तेव्हा हर्ष म्हणतो, हो बरोबर आहे, पण बस झालं आता. त्यानंतर तो आता म्हणतो, आजपर्यंत मी तुझ्यावर खूप पैसे उधळले आहेत, परंतु मला हवा तसा रिझल्ट अजून आला नाही, म्हणून मी आता ठरवलंय तुला पैसे कमवण्याचा मार्ग दाखवेन, परंतु पैसे नाही देणार. त्याच वेळी आता सावनी हर्ष जवळ जाते आणि त्याला विचारते, नक्की प्रॉब्लेम काय आहे तुझा? तुला म्हणायचंय काय नक्की? तेव्हा तो आता म्हणतो, माझा काहीच प्रॉब्लेम नाही, तुझा प्रॉब्लेम काय आहे ना हे तू समजून घे. अगं तुला असं वाटतंय ना की सईचा ताबा तुला मिळाला पाहिजे आणि तेव्हापासून तुला सागरने पैसे देणं बंद केलंय. मग मला असं वाटतं की तू सईचा वापर करायला हवा पैसे कमावण्यासाठी. त्याच वेळी आता तो म्हणतो, माझा एक क्लायंट आहे, त्याला एक लहान मुलगी हवी आहे आर्टिस्ट म्हणून, मग तू सईचा त्यासाठी वापर करून नक्कीच घेऊ शकते असं आता हर्ष तिला सुचवतो. सावनी काहीच बोलत नाही, एकदम गप्प गप्प राहते. त्यानंतर आता तो म्हणतो, पर असाइनमेंट तुला 2 लाख रुपये मिळतील. तेव्हा सावनीला मोठा जबर धक्काच बसतो. तेव्हा तिची आता बोबडीच वळते. ती आता विचारते, काय 2 लाख रुपये मिळतील मला? मग आता तो म्हणतो, हो मिळतील, आणि अजून एक, मी तुझं डायरेक्ट त्याच्याबरोबर बोलणं सुद्धा करून देऊ शकतो. दॅट्स रिअली ग्रेट. हे बघ, आज घेऊन जायचं असेल तर मी तिला नक्कीच घेऊन जाऊ शकते, तसा काही प्रॉब्लेम नाही. पैशांसाठी सावनी सईला आता मॉडेलिंग करायला सांगणार असते. मग आता ती म्हणते, हे बघ हर्ष, यातलं सागर मुक्ताला काही कळता कामा नाही, समजलं? तेव्हा हर्ष म्हणतो, ऑफकोर्स नाही समजणार कुणाला. आणि हेच सगळं काही आता सावनीला आठवत असतं, तिचं आणि हर्षचं जे बोलणं झालं होतं ना ते. मग त्यानंतर आता हे सगळं आठवल्यावर सावनी पुन्हा एकदा हर्षला कॉल करते, पण त्याचा फोन लागतच नसतो. मग आता ती स्वतःवरच चिडते आणि म्हणते, काहीही करून ना मला पैशांचा बंदोबस्त हा केलाच पाहिजे. त्यानंतर आता पुन्हा एकदा सईच्या शाळेतून मेसेज येतो की फी भरा म्हणून. त्यावेळी आता लगेच रागात सावनी स्वतःवर चिडते आणि म्हणते, अरे बापरे, या सईची फी तर भरायलाच हवी आता, नाहीतर ते लगेच सांगतील सागर मुक्ताला आणि ते दोघेही येतील इथे सईची कस्टडी परत मागायला. आता काहीही करून पैशांचा बंदोबस्त केलाच पाहिजे, काय करू मी, असं म्हणून सावनी आता विचार करते. तर आता तिच्या मनात काहीतरी एक कल्पना येते. तर दुसरीकडे मुक्ताने आता इंद्राला सगळं काही सांगितलेलं असतं की कशा प्रकारे मी सावनीला रॉकेल समजून पाणी तिच्या भोवती ओतलं आणि तिला काडीपेटी दाखवून तिला घाबरवलं.
त्यावेळी इंद्रा म्हणते की अगं पाणी कशाला टाकायचं ग, रॉकेलच टाकायचं आणि द्यायची ना एकदाची पेटवून तिला, तिची हीच लायकी आहे सावनीची नाही तर. मग आता मुक्ता म्हणते जाऊ द्यात मम्मी. त्यावेळी स्वाती म्हणते मम्मी अगं काय बोलतेस तू, तू जरा शांत हो ना, नको ना काळजी करूस. त्यावेळी आता इंद्रा विचारते अगं कशी नको शांत होऊ, सांग ना तू कशी शांत होऊ. आज जर मुक्ता नसती तिथे तर त्या सावनीने काय काय केलं असतं आणि आपल्या सईचं काय झालं असतं याचा विचार केलास का तू. मूल संकटात असताना आई तिथे नसेल असं कधी होतं का ग मम्मी, आणि मुक्तासारखी आई असताना तू कशाला उगीच काळजी करतेस असं स्वाती इंद्राला समजावते. अगं तू मुक्तावर विश्वास ठेवती ना, सईला आपल्या काहीच होऊ देणार नाही. तेव्हा आता ती लगेच मुक्ताकडून वचन घेते की त्या सावनीला तू बरोबर अद्दल घडवशील. त्यावेळी मुक्ता आता वचन देते हो हो, ती माझ्या मुलीला इथून घेऊन गेली आहे, मी तिला अजिबात सोडणार नाही. आता मी पुन्हा तिथे जाणार आहे गोदा बनून, कारण सई आता तिच्या गोदा आजीची सुद्धा वाट पाहत असेल. मी आता तिकडे जाते आणि तिला काहीतरी चांगलं बनवून खायला घालते, म्हणजे कसं ना जरा तिला बरं वाटेल. मी मिहिकासाठी सुद्धा भाज्यांचं सूप बनवून ठेवलंय, ती उठल्यानंतर तिला गरम करून द्याल प्लीज असं ती सर्वांना सांगते. तर मिहिकाचं नाव घेताच सर्वजण आपले चेहरे फिरवतात. त्याच वेळी इंद्रा म्हणते तुझी बहीण इकडे आली पण मी तुला काही बोलले नाही, पण मिहिरला तिला आणायला पाठवायची काय गरज होती, कारण ते आता बरं दिसतं का मुक्ता. अगं अजून तर मी कोमलला सुद्धा काही बोलले नाही. त्यावेळी आता मुक्ता म्हणते मम्मी सॉरी तुम्हाला वाईट वाटलं, पण त्यावेळी माझी काय, अहो मिहिकाची अवस्था सुद्धा खूप वाईट होती हो. मी सागरला कॉल केला होता पण लकीही घरी नव्हता, नाहीतर मी अगोदर लकी विषयीच त्याला सांगितलं होतं. मग आता इंद्रा म्हणते ठीक आहे पण सईची काळजी घ्या. आता मुक्ता म्हणते हो ठीक आहे, परंतु तिला आता समजतं सर्वांचे चेहरे पडलेले आहेत. एकीकडे सईची काळजी आणि दुसरीकडे मिहिका या घरात राहायला आली, त्यामुळे ते तर कुणालाच आवडलेलं नाही आहे, पण ती आता मिहिकासाठी एकदम गप्प राहते. तर दुसरीकडे सईसमोर आता नूडल्सचा बाऊल असतो आणि तिला ते अजिबात खायचे नसतात, ती कसाबसा एक घास खाते सुद्धा. त्याच वेळी आता गोदा तेथे येते. मग आता ती म्हणते काय ग बाय माझी, काय तू चिकट चुकट खात राहिली आहेस, अगं माणसाने कसं जरा पौष्टिक खावं. तेव्हा सई म्हणते मला भूक लागली होती आणि सावनी मम्माला ना हेच येतं, तिने माझ्यासाठी हे बनवून ठेवलं होतं आणि तू सुद्धा तर उशिरा आलीस ना, मग काय तुला आता मला खावं लागणार. तेव्हा मुक्ताला खूपच वाईट वाटतं की आता माझ्या सईला हे नूडल्स पुन्हा खावे लागतायत माझ्या एका चुकीमुळे, म्हणजे मी लेट आले त्यामुळे. त्यावेळी मुक्ता आता आपले अश्रू पुसते आणि म्हणते सॉरी हा, मला यायला थोडा टाइमच झाला, मी तुला आता बेस्ट थालीपीठ बनवून देते. तेव्हा सईला खूपच आनंद होतो. त्यावेळी आता लगेच गोदाही किचनमध्ये जाते आणि लगेच आपल्या सईसाठी थालीपीठ बनवू लागते. तर मुक्ता किचनमध्ये जाऊन थालीपीठ बनवत असते. सई मात्र तिच्याकडे खूप प्रेमाने पाहते, कारण तिला थालीपीठ सुद्धा खूप आवडत असतं. मग सई आणि मुक्ता या दोघीही थालीपीठ आता घेऊन बाहेर येतात. तर आता घ्या गरमागरम थालीपीठ असं म्हणून आता मुक्ता स्वतःच्या हाताने लगेच सईला ते भरवणार असते. मग सई म्हणते थांब. त्यावेळी आता काय झालं असं मुक्ता आता विचारते. तेव्हा ती म्हणते गोदाजी मी हे थालीपीठ खाईल खरं, परंतु हे नूडल्सचं काय करायचं आता. तेव्हा हे नूडल्स खाईल कुणीतरी, काहीतरी करूयात आपण त्याचं असं म्हणून आता मुक्ता तिला सांगते. तेव्हा आता सई म्हणते नाही अहो गोदाजी, माझी मुक्ताई म्हणते अन्न असं कधी वाया नाही घालवायचं. तेव्हा मुक्ता आता खूप कौतुकाने सईकडे पाहत असते. तिला खूपच आनंद होतो, कारण आता मी दिलेली प्रत्येक शिकवण ही सईच्या अजूनही लक्षात आहे. सई मला कधीही विसरणार नाही हे तिला समजलेलं असतं. त्यावेळी आता लगेच सईच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवत माझी गुणाची पोर असं ती म्हणते, आणि तुझी मुक्ताई खरंच खूप गुणाची आहे असं म्हणून आता लगेच ती सईला एक घास भरवत आणि मी काय म्हणते मला भूक लागलीच आहे तर मी खाते हे सगळं. त्यावेळी आता सई ही गोदाकडे खूप प्रेमाने पाहते, आपुलकीने पाहते. तिला आपलं कुणीतरी इथे असल्यासारखा भास होत असतो. हे पौष्टिक थालीपीठ आहे, घे बाई घे असं म्हणून ती आता एक एक करून सईला घास भरवते. सई आता लगेच ते थालीपीठ खाऊ लागते आणि तिला आता ही चवसुद्धा अगदी ओळखीची वाटत असते. तिला खूपच आनंद झालेला असतो. त्यानंतर गोदा विचारते काय ग बाळा कसं झालं आहे थालीपीठ. तेव्हा सई म्हणते खूप छान झालंय.
थँक्यू थँक्यू सो मच. अगं गोदा आजी, तू जर नसतीस ना तर मला अगदी हेच खावं लागलं असतं, असं म्हणून ती त्या नूडल्सकडे पाहत राहते. आणि मला हे अजिबात नूडल्स वगैरे आवडत नाही असं म्हणून सई आता लगेच गोदाला सगळं सांगते. मग त्यानंतर आता सईचं थालीपीठ जेव्हा खाऊन होतं त्याच वेळी आता तुझं ते मेकअपचं दुकान, तुझी मम्मी आहे तरी कुठे, असं आता लगेच गोदा विचारते. तेव्हा काय माहीत मम्मी कुठे गेली आहे असं सई स्वतः म्हणते. पण ती ना आता तुझ्यावर खूप चिडली आहे. त्यानंतर आता तू यायला उशीर का केलास आज, असं सई पुन्हा पुन्हा विचारते. मग आता गोदा म्हणते, अगं असाच झाला जरा उशीर, काय करतेस आता, मलाही काम असतं ना घरी म्हणून झाला थोडा उशीर. त्यावेळी सई आता तिच्याकडे पाहतच राहते. गोदा काय करते, दुसरं थालीपीठ आणते आणि सईला पुन्हा भरवते, कारण ते थालीपीठ सईला खूपच आवडलेलं असतं. दोघीही मस्तपैकी आपल्या एकमेकींबरोबर गप्पा मारत, त्याचबरोबर एकमेकींच्या गमती जमती करत खात असतात. त्यावेळी आता मुक्ता खूप कौतुकाने आपल्या लाडक्या सईकडे पाहते. तर आता गोदा आली म्हणून सईला खूप आनंद होतो आणि ती गोदामध्ये पूर्णपणे अशी रमून जाते. आणि आपलं कुणीतरी मला भेटलंय आणि त्याच्याबरोबर मी गप्पा मारतीये असं सईला गोदाबरोबर गप्पा मारताना फील होत असतं. तर सईच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मात्र आता गोदालाही खूपच आनंद होतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सावनी ही गोदाला सांगते की आज माझी मुलगी आहे ना ती मॉडेलिंग करणार आहे. आज माझ्या सईचा खूप आनंदाचा आणि महत्त्वाचा दिवस आहे. अगं तुला माहीत आहे का तो कास्टिंग डिरेक्टर काय म्हणाला, तुमची मुलगी ना खरंच खूप इनोसंट आहे आणि तिला खूप प्रोजेक्ट सुद्धा मिळतील आणि पैसाच पैसा, असं म्हणून आता सावनीच्या तोंडाला पाणी सुटतं. तर आता गोदा म्हणजेच मुक्ता हे सगळं ऐकते आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकते की माझ्या सईला हे काम करावं लागणार आता, असं मॉडेलिंग वगैरे हे मुक्ताला अजिबातच पटत नाही. त्यानंतर सावनी म्हणते, तू आता पटकन जा आणि सईला तयार कर, आता आजचं हे मॉडेलिंग तर होणारच, असं म्हणून सावनी गोदाला सांगते. त्याच वेळी आता लगेच गोदा ही किचनमध्ये जाते आणि सावनीसाठी ज्यूस बनवते. त्या ज्यूसमध्ये कसलं तरी औषध टाक. त्यावेळी आता ती म्हणते, माझ्या मुलीला मॉडेलिंग करायला लावतेस का, आता मी बघतेस ती कसं करते मॉडेलिंग आणि तू सुद्धा त्याला कशी घेऊन जाते ते, असं म्हणून मुक्ताने चांगलीच आयडिया आता केलेली असते. तर आता मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.